नमस्कार. रामनवमीनंतर आता हनुमान जयंती लवकर येते. तुमच्या आयुष्यात ज्या काही समस्या असतील त्या बजरंग बलीच्या कृपेने संपतील. फक्त हनुमान जयंतीच्या रात्री काही उपाय करावे लागतील. आपल्याला दैनंदिन आयुष्यात व्यक्तीला अशा काही समस्या सामना करावा लागतो की त्याच्यापासून सुटका होणे कठीण असते. सर्व प्रयत्न करूनही काही निष्पन्न होत नाही. तेव्हा व्यक्तीच्या सर्व आशा या देवाकडे लागू राहतात. पण निराश होण्याचे कारण नाही, कारण रामनवमीनंतर आता हनुमान जयंती लवकर येते. तुमच्या आयुष्यात ज्या काही समस्या असतील त्या बजरंग बलीच्या कृपेने संपतील. फक्त हनुमान जयंतीच्या रात्री काही उपाय करावे लागतील. हे उपाय केल्यानंतर हनुमानजीचा आशीर्वाद नंतर मिळेलच, सोबत तुमचे बिघडलेले कामेही पूर्ण होतील. धार्मिक श्रद्धेनुसार हनुमान जयंतीच्या दिवशी करावयाचे उपाय जाणून घेऊया, ज्यांना हनुमानजीचे विशेष आशीर्वादही मिळतात. रामनवमीनंतर भक्तांना उत्सुकता असते ती म्हणजे हनुमान जयंतीच्या उत्सवाची. हिंदू धर्मानुसार बजरंग बलीच्या भक्तांसाठी हनुमान जयंतीचा उत्सव विशेष महत्त्वाचा आहे. असे मानले जाते की जर लोक या दिवशी खऱ्या मनाने पूजा करतात आणि उपवास करतात तर त्यांना हनुमानजीचे विशेष आशीर्वाद मिळतात. हनुमान जयंतीच्या रात्री करावयाच्या अचूक उपायाबद्दल जाणून घेऊया. भगवान हनुमान हे रामजीचे परमभक्त मानले जाते. ज्यांना बजरंग बली, पवनपुत्र, महावीर आणि संकटमोचन इत्यादी नावाने ओळखले जाते. पंचांगाच्या गणनेनुसार प्राचीन काळी हनुमानजीचा जन्म चैत्र महिन्याच्या पौर्णिमेच्या दिवशी झाला होता. म्हणून दरवर्षी या तारखेला हनुमान जयंती म्हणजे हनुमान जन्मोत्सव साजरा केला जातो. यावर्षी हनुमान जयंतीचा उत्सव 12 एप्रिल शनिवारी साजरा केला जाईल. धार्मिक श्रद्धेनुसार हनुमान जयंतीच्या रात्री जे लोक काही खात्रीशीर उपाय करतात त्यांना कर्ज आणि ग्रहांचा अशुभ प्रभावापासून मुक्तता मिळते. यासोबतच जातकाच्या अनेक इच्छाही पूर्ण होतात. हनुमान जयंतीच्या रात्री कोणतेही प्रभावी उपाय करावे ते जाणून घेऊया. ग्रह शांतीसाठी हे उपाय करा. धार्मिक मान्यतेनुसार हनुमान जयंतीच्या रात्री गंगाजलाने स्नान करा. स्नान केल्यानंतर भगवान चंद्राची पूजा करा आणि त्यांना अर्घ्य अर्पण करा. या काळात ग्रहांच्या शांतीसाठी मंत्राचा जप करा. त्यामुळे तुमच्या कुंडलीतील कमकुवत ग्रहाची स्थिती मजबूत होईल. शिवाय घरात आणि कुटुंबात आनंद येईल. याशिवाय जर तुमचे कोणतेही काम बराच काळ पूर्ण होत नसेल तर ते देखील पूर्ण होऊ शकते. इच्छा पूर्ण करण्यासाठी परिपूर्ण उपाय. धार्मिक मान्यतेनुसार जर तुमचे कोणतीही इच्छा पूर्ण होत नसेल तर हनुमान जयंतीच्या रात्री बजरंग बलीची पूजा करा. हनुमान चालीसाचा पाठ करा. या काळात बजरंग बलीचा नैवेद्य दाखवा. मंत्रपठण केल्यानंतर तुमची इच्छा 3 ते 5 वेळा शांतपणे म्हणा. या उपायाने तुमची इच्छा लवकरच पूर्ण होऊ शकते. कर्ज मुक्तीसाठी परिपूर्ण उपाय. धार्मिक मान्यतेनुसार हनुमान जयंतीच्या रात्री खऱ्या मनाने देवी लक्ष्मीची पूजा करा. देवीसमोर तुपाचा दिवा लावा. यावेळी श्री लक्ष्मी स्तोत्राचे पठण करा. या उपायाने तुम्हाला देवी लक्ष्मीचा विशेष आशीर्वाद मिळेल आणि तुम्हाला लवकरच कर्जातून मुक्तता मिळू शकेल. माझा व्हिडिओ आवडला असला तर लाईक व शेअर व कमेंट व सबस्क्राईब करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.